माझी सगळ्या लोकांना ही नम्र विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या थिएटरला, भारत माता सिनेमाला या. जी आपली जुन्या आठवणी आहेत त्या ताज्या करा आणि लवकरात लवकर पिक्चर येऊन तुम्ही शो हाऊसफुल करा, ही माझी नम्र विनंती. जो मराठी चित्रपटाचं जे महत्त्वाचं ठिकाण, प्रसिद्ध ठिकाण मानलं जातं, भारत माता या थिएटरचं नाव आहे, याच्याबद्दल काय सांगाल 2 शब्द? बालपणापासून आपुलकी आहे. आम्ही इथंच पिक्चर पाहिले आहेत बरेचसे. मुळात आता कसं आहे की एल्फिस्टनचा ब्रिज तुटल्यामुळे सगळं पूर्णपणे ट्रॅफिक हे करी रोडवरती मंदावलं जातं, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा. बाकी काही या ठिकाणी इश्यू नाही आहे. एकंदरीत आता नवीन, आता जर 7-8 वर्ष आधी पाहिलं आणि त्यानंतर आत्ताचा कसा अनुभव आहे? कारण तू तेव्हा लहान असशील, पण तरीही तुझ्या आठवणीत काय बदल असेल? हा चित्रपट मी इथे पाहिला होता, दुनियादारी, आणि त्याच्यानंतर खूप वर्षांनंतर मी इथे आलो आहे आणि आता धुरंधर पाहिला. साऊथ मुंबई न्यूजच्या माध्यमातून आम्ही हेच तुम्हाला सांगणं इच्छित करतो की मराठी सिनेमा, मराठी चित्रपटगृह हे देखील वाचवणं आपलं कर्तव्य आहे आणि याच्यावरती आपली नजर असणं, याच्यावरती आपलं अवाक असणं हे खूप महत्त्वाचं आहे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, मी हर्ष. साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण उपस्थित आहोत लालबाग परळ. जसं की मुंबईतील परळ या भागातील जो प्रतिष्ठित भारत माता सिनेमा, जो मराठी चित्रपटांचे महत्त्वाचं ठिकाण मानलं जायचं, आपण त्या ठिकाणी उभं आहोत. गेल्या 6 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता हा सिनेमागृह पुन्हा एकदा ओपन करण्यात आला आहे. आपण पाहताय माझ्या पाठीमागे भारत माता सिनेमा आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे नाही म्हटलं तरी 1941 पासून याची सुरुवात झाली होती. लक्ष्मी सिनेमा या नावाने या सिनेमागृहाची स्थापना झालेली. नंतर कालांतराने त्याचं नाव भारत माता सिनेमा असं झालं. त्यानंतर 2018मध्ये काही नूतनीकरण असेल, त्यानंतर काही कामकाज होतं, त्यामुळे आणि काही जे फंड पास झाले नव्हते, त्यामुळे हे सिनेमागृह तत्पूर्वी बंद ठेवण्यात आलेलं. पण 6 वर्षानंतर तब्बल हे सिनेमागृह पुन्हा एकदा उघडण्यात आलं आहे आणि 24 मार्च 2026 रोजी म्हणजे कालच या सिनेमागृहाची जी तिकीट आहेत, जे पिक्चर आहेत, सगळे शो आहेत, ते कालपासून सुरू झालेले आहेत. आणि एकंदरीत जर पाहिलं तर या सिनेमागृहामध्ये 409 असं सीट्स आहेत, म्हणजे जे आसनगृह आहेत, म्हणजे बसण्याची जी व्यवस्था आहे 409 सीटची आहे. त्यानुसार पूर्ण जो संपूर्ण हॉल आहे तो वाताकुलनीय आहे, म्हणजे AC एअर कंडिशनरने भरलेला हा हॉल आहे. त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर मुक्ता A2 यांच्या अंतर्गत हा सिनेमा पुन्हा चालवायला घेतला आहे. तर आपण पूर्ण जर पाहिलं या सिनेमाची किंवा या सिनेमागृहाची जर पार्श्वभूमी जरी पाहिली तर मराठी चित्रपटांसाठी सर्वात महत्त्वाचं मानलं जायचं ते नाव होतं भारत माता. आणि 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता पुन्हा आपण या सिनेमागृहाची झलक पाहणार आहोत. आता एकंदरीत आता शो देखील चालू आहे, पण आता तत्पूर्वी शो संपूर्ण जे प्रेक्षक आहेत ते बाहेर येतील, त्यांच्याशी आपण थोडासा संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडं इथंच थांबूया, जसे ते येतील आपण त्यांच्याशी संवाद साधूया. हा 7 वर्षानंतर सिनेमागृह उघडलंय, त्यानंतर आता तुम्ही आला, कसं वाटलं? आतमध्ये व्यवस्था कशी आहे? छान आहे व्यवस्था, सर्व व्यवस्था आहे. अजून काम चालू असल्यामुळे थोडं अर्धवट वाटतंय. हा, तो होईल ते थोड्या दिवसात. ते म्हणतात की काम करता आहेत अजून आणि सुधारणा होईल त्यात. पण किती वर्ष? कारण 1941 पासून याची सुरुवात झालेली आहे. इथलाय माझा लालबाग गणेश इथला. हा, आणि आता कसं वाटतं? म्हणजे बरं वाटतं, फार बरं वाटतं. जवळ म्हणून इथे आलो आम्ही. म्हणजे बघितलं तर भारत चालू झालंय आणि पिक्चर इथे लागला आहे, चालू आहे शो. म्हटलं आम्ही प्रेफर इथे केलं. लगेच अचानक काढला, बुक माय शो मध्ये तिकीट काढली आणि इथे डायरेक्ट येऊन बसलो. अजूनही वाटतं काय अजून थोड्या काही दिवसांमध्ये, महिन्यानंतर पूर्णपणे बदल येणार आहोत? फ्रिक्वेंटली येत राहणार. चांगले पिक्चर आम्ही म्हणजे मी पण स्थानिकच आहे, पण जो मराठी चित्रपटाचं जे महत्त्वाचं ठिकाण, प्रसिद्ध ठिकाण मानलं जातं, भारत माता या थिएटरचं नाव आहे, याच्याबद्दल काय सांगाल 2 शब्द? बालपणापासून आपुलकी आहे. आम्ही इथंच पिक्चर पाहिले आहेत बरेचसे. मराठी जुने पिक्चर इथे पाहिलेले आहेत आम्ही, चित्रपट. आणि सर्व जायचो आम्ही इथला आस्था आहे या चित्रपटगृहाबद्दल. चालू झाल्याबद्दल फार आनंद झाला, मला आवडलं. थँक्यू. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार?
सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. मला सांगा, बघायला चाललाय की पिक्चर बघून आलात? मला सांगा, आतमध्ये सुविधा कशी आहे? आता नवीन जर कालपासूनच सुरू झाले, पण आतमध्ये किती छान आहे. काय खूप छान, खूप छान थिएटर बनवलंय आणि छान आहे. याचं मोठं छान आहे, सीट वगैरे बसण्यासाठी वगैरे असं. आपण स्थानिकच आहात इथल्या रहिवासी, हा. म्हणजे जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून तुम्ही या ठिकाणी येता आणि पाहिलं तर 6 वर्ष. स्टोरी पण टाकली इन्स्टावर की हो, खूप वर्षानंतर थिएटर चालू झालं आणि आज फर्स्ट टाइम आम्ही आलो, म्हणजे शो चालू झाला. फॅमिली सोबत आलात की? हो, मी आणि माझे मिस्टर आलो. कसं वाटतं आता? म्हणजे कसं वाटतं, म्हणजे थोडं अजून काम बाकीच असेल? हो हो हो, पण असं म्हणजे मोठी आहे, स्क्रीन पण छान आहे. हा, आणि असं स्पेस पण बराच मोठा आहे सीटच्या मध्ये वगैरे, पण असं चांगलं आहे. तब्बल 6 ते 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता थिएटर पूर्ण ओपन करण्यात आले आणि आता तरी निवडक शो आहेत, पण आपण अजून तरी पाहणार आहोत. मराठी चित्रपट या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही आपण प्रतिक्रिया घेऊ, अजूनही येत आहेत. आणि मुळात कसं आहे की या ठिकाणी आपण पाहतोय लोकांची जी ओढ आहे. याआधी आपण जे गृहस्थ होते, इथले रहिवासी होते, ते म्हणाले माझा जन्म इथला आहे आणि मी जन्मानंतर आता किती वेळा त्यांनी या ठिकाणी पिक्चर पाहिला आपण शब्दात नमूद नाही करू शकत, पण खूप बरं वाटतं. कारण एकदा आपण असं जिव्हाळ्याने ऐकतो एखाद्याची पूर्ण कथा की माझं पूर्ण बालपण या ठिकाणी गेलंय, या थिएटरमध्ये गेलंय, तर खूप बरं वाटतं. अजूनही आपण प्रतिक्रिया घेणार आहोत, कसं वाटतंय लोकांकडून जाणून घेणार आहोत. आतमध्ये आता आसनाची व्यवस्था कशी आहे, त्याचं जो वाताकुलनी आहे, म्हणजे AC एअर कंडिशनर कसं आहे, त्या प्रकारे आपण अजून थोडंसं जाणून घेऊया. आपल्यासोबत तरुणाई देखील आहे, आपण जाणून घेऊया की सध्या थिएटर सुरू झाले आणि आता आतमध्ये आसनाची व्यवस्था कशी आहे, AC वगैरे कसा फ्लो आहे पूर्णपणे. तर मला नवीन इंटिरियर केलंय आणि खूप युनिक आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि सीट्स पण खूप चांगल्या आहेत, सर्व्हिस छान आहे, क्लीन आहे सगळं. आणि हो, नवीन एक्सपिरियन्स छान आहे. कसं वाटलं एकंदरीत? आता नवीन, आता जर 7-8 वर्ष आधी पाहिलं आणि त्यानंतर आत्ताचा कसा अनुभव आहे? कारण तू तेव्हा लहान असशील, पण तरीही तुझ्या आठवणीत काय बदल असेल? हा चित्रपट मी इथे पाहिला होता, दुनियादारी, आणि त्याच्यानंतर खूप वर्षांनंतर मी इथे आलोय आणि आता धुरंधर पाहिला. सो हा, म्हणजे नक्कीच खूप वेगळा एक्सपिरियन्स. स्क्रीन बद्दल काय सांग? स्क्रीन पण खूप डेव्हलप झाली आहे आणि बाकीच्या थिएटर्सपेक्षा पण एक चांगला व्ह्यू आहे आपल्या इथे. आणि ओव्हरऑल सगळा एक्सपिरियन्स छान होता. आणि आत्ता प्राइसेस पण खूप रिझनेबल रेंजमध्ये आहेत. आणि तसंच बघाल बाकीच्या थिएटर्समध्ये खाण्याचे प्राइसेस खूप हाय असतात. कम्पॅरेटिव्हली इथे खूप स्वस्त आहेत. आणि फॉर एक्झाम्पल खरं सांगायचं झालं तर कॉलेजच्या मुलांसाठी खूप बेस्ट जागा आहे ही थिएटर, कारण सेविंग्स पण होतात आणि फुल टू पैसा मध्ये आहे. हो, खूप आहे. थँक्यू. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर, कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. आपण पाहतोय तरुणाई देखील त्याच उत्साहात आहे. थिएटरची सुरुवात म्हणजे त्याचं पुनर्जीवनच म्हणावं लागेल. कारण नाही म्हटलं तरी 7-8 वर्ष त्याचं बांधकाम चालू होतं, फंडिंग नव्हती, काही गोष्टी होत्या, पण आता मुक्ता एटूने हे चालवायला घेतलंय. त्यानंतर मग आपण पहिल्यांदाच म्हणजे असं पाहतोय, म्हणजे गर्दी आहे असं नाही म्हणत आहे, आधीसारखी जरी नसली तरी गर्दी आहे. कारण कालच सुरू झालंय, अजून 2-3 दिवस जातील पूर्णपणे हे पूर्ण समजायला. थिएटरच्या आवारात कसं आहे, पार्किंगची सुविधा देखील आहे, मग सर्व गोष्टी आहेत निवडक. तरी एकंदरीत जरी पाहिलं तरी या ठिकाणी किती 409 अशा सीट्स आहेत बसण्यासाठी आणि एअर कंडिशनर देखील आहे पूर्णपणे जसं पाहिलं तर. आणि पार्किंगची सुविधा देखील आहे, आपण बघताय. थोडं मोठं नसलं पण 2 व्हीलर पार्किंगसाठी या ठिकाणी व्यवस्था आहे जरी आपण पाहिलं तरी. आणि एकंदरीत जर आपण प्रवास पाहिला या ठिकाणी थोडं ट्रॅफिकचं सामना करावा लागतो. कारण जर रोड आपण पाहिला, हा करी रोडचा ब्रिज येतो आणि या ब्रिजवरून मुळात आता कसं आहे की
एल्फिस्टनचा ब्रिज तुटल्यामुळे सगळं पूर्णपणे ट्रॅफिक हे करी रोडवरती मंदावलं जातं, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा. बाकी काही या ठिकाणी इश्यू नाही आहे, सगळं मस्त चालतं. कारण पोलीस यंत्रणा देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय, ट्रॅफिक पोलीस आहेत त्या ठिकाणी पूर्णपणे लक्ष देतात आणि सगळं या गोष्टी आटोक्यात आणतात. अजूनही कॉलेजचे तरुण या ठिकाणी आहेत. आपण बघूया कशी, म्हणजे आता बऱ्याच दिवसानंतर थिएटर बंद होतं आणि थिएटर आता सुरू झालंय आणि पिक्चर देखील पाहायला तरुणाई म्हटलं की ते आकर्षण असतं. कॉलेजमधून थोडं बंक वगैरे सगळ्या गोष्टी होतच असतात. पण सध्या आता थिएटर बाबत पण विचारूया. आता आतमध्ये बसण्याची व्यवस्था कशी आहे किंवा पूर्ण वातावरण कसं आहे, मला काय सांगाल, कोण बोलेल? बसण्याची व्यवस्था चांगली आहे आणि एअर कंडिशन ते पण चांगलं आहे. हो चांगलं आहे. तुला काय वाटतं कसं आहे? सीट्स एकदम चांगली आहे आणि ओरिएंटेशन जे आहे, लेवल ऑफ सिटिंग ते अगदी एकदम बरोबर चांगलं होतं आणि साऊंड क्वालिटी पण एकदम चांगली. मला स्क्रीन बद्दल काय सांगतील? स्क्रीन कशी आहे? स्क्रीन पण चांगली आहे. बरोबर दिसते पण. एकदम बेस्ट आणि आताचा एक्सपिरियन्स कसा वाटतो? कारण नवीन नवीन गोष्टी असल्यावर एक्सपिरियन्स असतोच, पण कसा वाटतो? खूप चांगलं. Yes. या ठिकाणी कर्मचारी पण आहेत. मला सांगा, आता कालच सुरू झालंय आणि आता पूर्णपणे कसं आहे, म्हणजे तुम्हाला काय आहे, म्हणजे एक्सपिरियन्स कसा होतो? लोक येत आहेत का पाहण्यासाठी? कसं वाटतंय? काय मस्त. लोक येत आहेत? हा येत आहेत. पिक्चर बघायला गर्दी होते, थोडीफार होते. तुमची दमछाक होती की नाही? काय काम असेल किंवा आतमधल्या भरपूर होते. भरपूर होते. हा मग कसं चालू आहे काम वगैरे? व्यवस्थित चालू. कसं असतं? थिएटर किती वाजता सुरू होतो, किती वाजता बंद होतो, काय सांगशील? सकाळी 8:30चा शो आहे पहिला आणि रात्री 9:30चा दुसरा लास्टचा शो आहे. हा आणि तो चालतो कितीपर्यंत? 9:30चा? 9:30चा रात्री 2 वाजेपर्यंत. हा 2 नंतर पूर्णपणे बंद. चालेल. आपण बघतोय कॉलेजचे तरुणाई प्लस जे कर्मचारी आहेत, सगळ्यांमध्ये उत्साह आहे. कारण कालचा पहिला दिवस, आज दुसरा दिवस आहे आणि एकंदरीत पूर्णपणे जे वातावरण आहे ते आनंदाचं आहे. तर मला सांगा, आता थिएटरचा जो एक्सपिरियन्स आहे, कारण 6 वर्षानंतर पुन्हा सुरू झालेला आहे, पण आता काल जर पाहिलं, कालपासून सुरुवात झालेली आहे आणि आता आतमध्ये कसं आहे, वातावरण कसं आहे, इंटेरियर पासून ते सिटिंग ज्या व्यवस्था आहेत त्यामध्ये कसं काय बदल जाणवतो? तर सगळ्यात पहिलं मला हे असं म्हणायचं आहे की मी ह्याच्या आधी बहुतेक अगोबारीच्या पिक्चर पाहायला आलेला भारत माताला. सो तेव्हा थोडंसं 19-20 होतं, पण आत्ता बघायला गेलं तर खूप काही चेंजेस झालेत. जे सीट्स आहेत त्या रिक्लायनरवाला लावल्या आहेत, प्लस जो साऊंड आहे तो डॉल्बीवाला साऊंड लावला आहे, प्लस जे बाल्कनीची जी सिस्टीम केली आहे ती खूप, आणि सिटिंग अवेलेबिलिटी जी आहे, प्लस माणसांची जी कॅपॅसिटी आहे ती खूप छान पद्धतीने लोकांनी या थिएटरनी, म्हणजे भारतमाता सिनेमा यांनी खूप छान पद्धतीने तयारी केलेली आहे. सो माझी सगळ्या लोकांना ही नम्र विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या थिएटरला, भारतमाता सिनेमाला या. जी आपली जुन्या आठवणी आहेत त्या ताज्या करा आणि लवकरात लवकर पिक्चर येऊन तुम्ही शो हाऊसफुल करा, ही माझी नम्र विनंती. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे, टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत, सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. आपण पाहताय माझ्या पाठीमागे आत्ताच शो संपूर्ण, मुळात नाही म्हटलं तरी 20 मिनिटं झालेत आणि दुसरा शो देखील आहे. तीच जी जुनी गर्दी आहे तीच आत्ताही पाहायला मिळते का? तर माझ्या पाठीमागे पाहताय तुम्ही, गर्दीचं प्रमाण देखील असं नाही म्हणतायत, पण लोकांची इच्छा आहे. मराठी जे थिएटर्स आहेत, ज्या ठिकाणी मराठी जे चित्रपट आहेत ते गाजलेत, हाऊसफुल झालेले आहेत आणि या ठिकाणी जी रसिक प्रेक्षक आहेत त्यांची गर्दी देखील पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत हे सर्व पाहून किती आनंद होतोय. कारण कालच या थिएटरची पुन्हा सुरुवात झाली, पुन्हा या ठिकाणी शोज दाखवले गेलेत आणि आज दुसरा दिवस असताना देखील आपल्याला बऱ्यापैकी गर्दी पाहायला मिळते आणि असंच 3-4 दिवसानंतर आपल्याला अजूनही गर्दी पाहायला मिळेल अशी अपेक्षा तर बाळगतोच. पण एकंदरीत आता ज्या दादांनी सांगितलं की आवाहन, कारण मराठी माणसं असतील किंवा बहुभाषिक जरी लोक असतील, त्यांनी
चित्रपटाची रूढी चित्रपट किंवा जे थिएटरचं जे पूर्णपणे आहे ते जोपासणं खूप गरजेचं आहे. कारण सध्या आपण एकंदरीत पाहिलं की लोकांकडून घोषणा, पोस्ट किंवा काही विरळ प्रकारच्या गोष्टी येत आहेत. त्याच्यामध्ये एकच गोष्ट अशी नमूद होते की मराठी सिनेमे, मराठी थिएटर ह्या गोष्टी वाचवलं पाहिजे. आणि साऊथ मुंबई न्यूजच्या माध्यमातून आम्ही हेच तुम्हाला सांगणं इच्छित करतो की मराठी सिनेमा, मराठी चित्रपटगृह हे देखील वाचवणं आपलं कर्तव्य आहे. आणि याच्यावरती आपली नजर असणं, याच्यावरती आपलं अवाक असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तत्पूर्वी या सर्व ज्या गोष्टी असतील, घटना असतील, आता आपण जे कव्हर केलं, तशीच तुमचे याच्यावरती काही मतं असतील, तुमचं काही संभाव्य टिप्पणी असेल तर ती आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि साऊथ मुंबईच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन दीपेश सोबत मी हर्ष सावंत. आपण पाहताय साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.